येऊ लागला म्हणून मी पटकन समस्त वंजारी समाज आणि महाराष्ट्र गाडी स्टार्ट समस्त वंजारी समाज महाराष्ट्र राज्य आयोजित समाजातील गुणवंतांचे गुणवानांचे या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री डॉक्टर तात्यारावजी लांडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुमंतरावजी भांगे साहेब, सन्माननीय दिलीपरावजी डोले साहेब, सन्माननीय अविनाशजी ढाकणे, हरिभक्तपरायण पानेगावकर महाराज, हरिभक्तपरायण सानप आई साहेब, माननीय दादाजी विधाते पद्मश्री, ज्यांनी आत्ताच आपली फीस काय आहे त्याच्या सहित भाषण केलं, सन्माननीय कांगणे गुरुजी, ज्यांचा आज इथे सत्कार झाला, सन्माननीय राहुलजी केंद्रे, राजेंद्रजी घुगे, प्रदीपरावजी करपे, अशोक महाराज, विनोदजी वाघ, विजयजी लहाने, अरुण खरमाटे, फुलचंद्ररावजी चाटे, ज्यांनी आज कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आयोजनाची जबाबदारी घेतली, ते डॉक्टर सन्माननीय अमोलजी गीते, आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याचं ज्यांनी आव्हान पेललं आणि या कार्यक्रमाचं संचालन आणि भाषण दोन्हीही केलं, प्रेमाने त्याला ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्स सांगण्यात आली. सन्माननीय धनराजजी गुट्टे, आज या व्यासपीठावर समस्त समाजाच्या वतीनं ज्यांचा गुणवंतक म्हणून सत्कार झाला ते सर्व गुणवान, व्यासपीठावर ज्यांची मी नावं घेतली नाही त्यांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ, खरं तर आज काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. तसा प्रश्न मला कधीच पडलेला नाही, कारण जीवनामध्ये पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने मला समाजातील गुणवंताचा सत्कार करण्यासाठी पहिल्यांदा बोलवलं. संजय भाऊ इथं आहे,
आणि आजच्या कार्यक्रमाला पंकजाताई पण येणार होत्या, पण त्यांनी म्हणले आता भाऊ चाललाय, मी मागं थांबते, तूच माझ्या वतीनं शुभेच्छा दे. ताईंच्या वतीनं सुद्धा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. इतक्या दिवस तुम्ही मला बोलवत नव्हता, म्हणून मला येता येत नव्हतं. आता एकाएक तुम्ही बोलवायला मी आलो, याला म्हणतात संघर्ष. मी आपलं संघर्ष संघर्ष काय असतो? जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा पाहिला. या समाजाचा पाहिला, अनेक समाजाचा पाहिला. आणि या इथून ज्यावेळेस मी सिंहावलोकन करतो स्वतःच, तो जीवनाचा प्रवास आठवल्यानंतर आत्ता सुद्धा माझ्या अंगावरती शहारे येते. आज या सकल समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होत आहे. माईच्या त्या समाजाने मला किती शिवाय दिल्या ते मला माहिती. मला खोटं बोलायला जमलं. मी जे बोलतो इथं आणि इथलं सिंक्रोनाइज झाल्याशिवाय मुखातून बाहेर पडतच. त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसची ती भावना होती, ती भावना तुमची होती, पण संघर्ष माझा होता. त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय, याला संघर्षाचा विजय म्हणतात. जर आपण व्याख्यात्या वक्ते असल्यामुळे हा संघर्ष आहे. काल शिव्या देणारा आज ज्यावेळेस आपल्या हातून सत्कार करतो, त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या पाठीमागे नियती असते. का? त्याची नियत साफ असते. ज्यावेळेस तुमची नियत साफ आहे, त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे. आणि ती नियती म्हणजे काय? तर दैव तुमच्या सोबत आहे. आज एक गोष्ट सांगतो, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा त्यांचा संघर्ष मी बघितला. त्या संघर्षातून जिथपर्यंत ते पोहोचले तोही पाहिला. जे व्हायला नको होतं, आईसाहेब आपण म्हणलात ते झालं. पण कधी कधी वाटतं की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते. संजय भाऊ आमदार झाले नसते. म्हणून मला माझ्या माय म्हणजे माझ्या आजी एक गोष्ट सांगायची. मी एक दोन भाषणात सांगितलंय, देव करतो ते भल्यासाठी. गोष्ट सांगणार नाही, पाहिजेच असेल तर कुठलं तरी एखादं भाषण आहे त्याचा. देव करतो ते भल्यासाठी. आज जे काही माझ्यासोबत झालं, मी राजकीय जीवनात आहे, मी ते कधीही स्वीकारेल. चांगलं स्वीकारील, वाईट स्वीकारील, टीका स्वीकारील, शिव्या स्वीकारील. का तर मी राजकारणात आणि समाजकारणात आहे. लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार मला करावा. व्यक्ती म्हणून
माफ करू नये, प्रत्येकाने करावं. पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या आई बापापर्यंत, त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही. बरं झालं तर किती दिवस. जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या, पण माझ्या सहित जात, माझ्या सहित इतर समाज, माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम. आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 200 दिवस, 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची, आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कोणी केली नाही. ती मी सहन केलंय. त्या 200 दिवसात 2दा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती, कुणाला नाही. स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला, माझ्या वडिलांनी कधी जात पात धर्म याच्यावर राजकारण करण्याचं सांगितलं तर नाही. आजही समाजाच्या समोर बोलतोय, जात पात धर्म जोपर्यंत समाजकारणात आहे, राजकारणात आहे, मला करता येणार नाही. तो अधिकार मला दिलेला नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही नेतृत्व म्हणून उभं राहता त्यावेळेस तुम्ही एका समाजाचे नसता, तर सर्व जाती धर्मातले असता. पण ज्या समाजात जन्माला आला त्याचा अभिमान मात्र असावा लागतो. आणि गरज काय, एक फोन लावला की काम पूर्वी लावावं लागायचा, बोलवावं लागायचं. इथं बरेच जण आले, सर्व क्षेत्रातले आले, प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी येते. आणि त्या अडीअडचणीच्या काळात ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो. याच्यासारखं देवानी मला तरी काय द्यावं, आपल्या मृत्यू बघायला मला काय करावं. अडचणीच्या काळात जीव आठवतो, त्याच्या अगोदर आपल्यासारखं आठवतोय, हे साधं नाही. ह्या सगळ्या परिस्थितीत आज आपल्या समोर मला एवढंच सांगायचं आहे की हो, या समाजातून अनेक मान्यवर नेते झाले, वेगवेगळ्या पक्षात झाले, वेगवेगळे विचारधारा की भविष्यात असावी नसावी ज्यांनी तरी ठरवावं. त्याच्यासाठी माझा कुठलाही आग्रह नाही, कारण आपण कधीही संकुचित मनानं आपल्या सगळ्यांनी काम केलेलं नाही. नाही तर उद्या आजकाल असं चाललंय, वाईट वाटतं माझ्यासारख्या, की प्रत्येक महापुरुष जो ज्या जातीत जन्माला आला तो महापुरुष त्या जातीतच आपण बांधून ठेवला, त्याच्या बाहेर जाऊ दिलं. आपल्या जातीचा इतिहास 160च्या स्पीडनं समृद्धीवर धरणाने सांगितलं. मला वाटत होतं जरा हळू स्पीडने सांगावं, पण स्पीड त्याची जास्त लहानपणापासून त्याला विषय न फुटताना सुद्धा राजकारण करताना मी पाहिलं. मला अधिकार फार मोठा इतिहास आहे. महाराणा प्रतापापासून सांगितलं तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण सांगितलं. आपलं काम राबायचंय, आपलं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुद्धा महाराजासाठी गडावर अन्नधान्य, खांद्यावर गाडीवर याच्यावर पुरवणारा समाज कुठला, तर हा समाज आहे. त्या काळातही रयतेच्या राज्यात ज्याला आपण स्वराज्य म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजाचं, त्या काळातही या समाजाला सन्मान होता. आज का म्हणून कुणी या समाजाला सन्मानहीन करावं याचं मात्र मला दुःख. म्हणून आज मी आला. अरे दोष
एका व्यक्तीचा असेल त्याला द्या, त्याला फाशी द्या. या आधारावर सगळ्या समाजाला दोषी ठरवणं इंग्रजांच्या काळात होतं. शिलाताई इतिहास तुम्ही बराच बीपी सिंगांच्या अगोदरपासून सांगितलं, गांधीजींचं, आंबेडकर साहेबांचं आपण सांगितलं. तसे अनेक संदर्भ आपल्याला माहिती आहे. पण आज हे सांगत असताना मी आपल्याला एवढंच सांगतो, मी या 200 दिवसात काय शिकलो, तर कधी बोलायचं आणि कधी न बोलायचं हे आपल्याला कळालं. पहिले मला कळत होतं, पहिलं कळत नव्हतं अशातला भाग आहे. पहिले कळत होतं, बोलताना मी कधीच चुकलेलो ना. कुठला चॅनलवाला बोलताना धनंजय मुंडेची जीभ घसरली, आपल्या काळात अर्धांग वायुवानाने घसरली ती वेगळी, भाषणात घसरली असं इतिहासात मला कधीच. आज आपण इथं उपस्थित सर्वजण जवळजवळ सदन आहे. आपल्यापैकी इथं आलेल्या 90% माणूस इन्कम टॅक्स भरणार आहे. 10% पण जो इथं नाही, आज ऊसाच्या फळावर ऊस तोडतोय, तो 80% समाज आज तिथे आहे. खरी आपल्या स्वतेची गरज, त्यांना जीवन जगण्यासाठी थोडी बहुत आधार आपण सर्वांनी करण्याची गरज आम्ही तर रोजच करतो. आमच्या वडिलांनी सांगितलंय, इकडलं इकडं करू द्यायचं नाही, इकडलं इकडं करू द्यायचं. वारकरी संप्रदायातील म्हण तिथं बसलेले आहेत, ते सांगते, चांगलं केलेलं डाव्या हाताने उजव्या हाताला करू द्यायचं नसतं. तुम्ही करू देऊ नका, हेच माझं सांगणं. पण द्या, मदत करावी. हो, आज मी जबाबदारी स्वीकारतो. अनेक जणांनी मला यापूर्वी सांगितलं, पुण्यामध्ये महंत नामदेव शास्त्री बाबांनी मला सांगितलं की पुण्यात एक जागा तू बघ, तिथं यूपीएससी आणि एमपीएससीच्या मुलांसाठी मोफत असतो. पुणे आणि संभाजीनगर येणाऱ्या वर्षात जागा उपलब्ध करून, मागून नाही, मागून नाही, आपल्या गुणवत्तेवर अगदी शिपायापासून आता बघा योगायोग कसा असतो. मी मंत्री आणि माझे प्रधान सचिव भांगे साहेब, मला उदाहरण द्यायचं आहे. अनेक माध्यम इथं आहेत. काही तुम्ही बोललात, पण ज्या वेळेस कुंडींचा GR काढायचा होता, मी त्या समर्थनात होतो. भांगे साहेब GR मराठा समाजाला जास्तीत जास्त आरक्षण मिळावं याचा ड्राफ्ट, अभिमान वाटतो सांगायला, सचिव म्हणून भांगे साहेबांनी केला. आणि त्या समितीचे तुम्ही अध्यक्ष सुद्धा होता भांगे साहेब. हे या समाजाचं कर्तव्य आहे, ही दानत आहे, हे मोठं मान. पण आज ह्या सगळ्या परिस्थिती आपल्याकडे असं आपल्याकडे तसं बघितलं जातं, बोललं जातं. बोलू दे, काय खा, अशा परिस्थितीत फक्त दम खा.
म्हणून मला आज एवढंच सांगायचंय, समाजाने हे लक्षात ठेवा, हे व्यक्तिगत नाही. आज तर शेरूशाही कुणी केली मला आठवत नाही, पण समाजाला मला एवढंच सांगायचं, आपल्या सर्वांना झुक झुक कर सीधा खड़ा हूं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं. खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना. आज सर्व गुणवंत आपण जे आहेत त्यांचा सत्कार केलाय, हे इथं आहे, ज्यांचा सत्कार नाही झाला, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं. अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं. अब तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं. तापून तापून आपण सोनच होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची. पण एक आपण वंचित मधले किंचित आहोत, कळलं. आणि वंचित मधले किंचित असू, एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणांना किंचित तरी राग येईल, तो येणार, त्यामुळे त्रास होणारच. म्हणून कुणी बिंदू नामोली करायची, म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं, हे आम्ही आता सहन करणार नाही. एका पोलीस भरतीमध्ये ओपनच्या जागेवर 133 पोरं या समाजातले लागली. ही ओपनच्या मेरिट, हे मेरिट आहे. आता हे मेरिट जन्मजातच आहे, रक्तातच आहे, जेनेटिकलीच आहे. तर आता या मेरिटला कोण कसं मागणार आहे, कसं सांगतो. अरे राजकारणात तरी याचा नात्याचा त्याचा नात्याचा त्याचा नात्याचा आधार लागतो, त्यावेळेस राजकारणामध्ये माणूस. आज आपण ज्यांचा गुणवंत म्हणून सत्कार केलाय, त्यांना त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल, दुसरा आधार नसेल, भगवंताची कृपा असेल, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर ते करून त्यांची गुणवत्ता. आपला कुणीही दोष करू द्या, तो दोष आपल्यात नाही, दोष करणार आहे. पण आपण मात्र कुणाचाही द्वेष करायचा नाही, हा जोडून द्वेष. रक्त गरम है, लेकिन कब गरम और कब नरम करना, ये यहां से सोचना पड़ेगा. त्यावेळेस आपल्याला आज मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटतो की भले ये काळात मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीतल्या असंख्य किंवा समूळ माझा द्वेष केला,
ज्या काळात जीवनातलं सर्वात मोठं संकट आलं त्यावेळेस आपणच सर्व माझ्या खंबीरपणे पाठीमागे उभं राहिला. हा तुमचा माझा संघर्षाचा विजय तो अभी बाकी है. मी 200 दिवस शांत होतो का. अनेक जण म्हणायचे मला संजय भाऊ त्या काळात सावलीसारखे बोलत का नाही, काहीच खरं नाही, काही उठून आरोप बोलत का नाही. म्हणलं ज्याला ज्याला जे जे बोलायचंय ते बोलूया, मी बोलणार नाही. जे जे काढायचं काढू द्या, मी त्याच्यावर स्पष्टीकरण देणार नाही. मीडियावाले माझे मित्र सुद्धा मला म्हणले हे काय चाललंय, तू का प्रतिक्रिया देत नाहीस. म्हणलं जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची एक काढलं, 2 काढलं, 3 काढलं, सगळं काढलं, काहीच राहिलं नाही. आता काय बोलावं तरी ह्याच्यावर सगळं काढ. पण काढून काढून दम त्यांचा निघाला. मी मात्र हे सगळं का काढलं, कारण मी एका प्रतिक्रियेचं जर एक उत्तर दिलं असतं तर त्या उत्तरातून 1000 प्रश्न अनेकांना विचारायला झाली असती. म्हणून मी बोललो नाही, संयम ठेवला. आणि ज्यावेळेस नियत साफ असते, नियती तुमच्या सोबत असते. हे पुन्हा एकदा उदाहरण, माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना, जाऊन केलं अरे मी नाही. 1 लाख रुपये नियतीनं, न्याय व्यवस्थेनं न्याय दिला. आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. कुठेही संकटातून संघर्षातून जावं लागेल. हे मलाच का, हे देवाला विचारायची गरज नाही. प्रारब्ध हा देवाला सुद्धा चुकला नाही. मी जर चुकत नसेल मंतांच्या समोर बोलतो, उगाच काहीतरी बोलायचं, देवाला सुद्धा चुकलं. सर आता श्रावण महिना चालू आहे. नाही सर काय शिवशंकराला प्रारब्ध चुकला नाही, चुकला. त्यांच्या हातून आहे, त्यांच्या गणपतीचं म्हणून गज बसवा, म्हणून गजानन म्हणतो, हा प्रारब्ध आहे. म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा, संघर्ष करत राहायचा. संघर्ष आपल्या कायम आहे. आखरी में जीत अपनी है. एक दिवस येईल नक्कीच. त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना सर्व समाजातून छाती फुगून सन्मानानंच आज द्वेष करतात. सन्मानानंच, महासन्मानानं तुम्हाला बोललं पाहिजे. एवढं चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचंय. ते द्वेष कोणाचा करून नाही, आपल्यातला चांगलेपणा देऊ दुसऱ्याला. कोणाच्यात कमी झाला असेल तर त्यांची लेवल वाढवावं लागेल. मला अनेक जण माझे मित्र म्हणले की तू गप्प राहिला. म्हणलं हो, आणि कदाचित मी गप्प राहिला असतो तर मला जे आजारपण आलं ते आलं तर माझा स्वभाव व्यक्त होणार. माझा स्वभाव जर व्यक्त होणार, मी जर अव्यक्त झालो, 200 दिवस काहीच बोलत नाही, फक्त माझ्या विरोधात जे जे चाललं, जे शिवाय शाप देतात, घरादाराला देतायत, जातीला देतायत, जिल्ह्याला देतायत, मातीला देतायत, माझ्या पडलीला देत, सगळ्याला
गुमान सहन केलं, बोललो नाही म्हणून हे झालं. बोललो असतो तर हे झालं नसतं. त्या काळात आता संजय भाऊनी त्यांच्या मोबाईलवरून सांगितलं, त्या काळामध्ये मला एक 2 ओळी गुलजार साहेबांच्या आठवल्या कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने. आज बघा, अनेक टॅलेंट असे ज्याला प्रोत्साहनाची, आर्थिक आधाराची, सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती, जे ज्या क्षेत्रात आपण काम करताय, भलेही आपल्याला काही गोष्टीत मदत त्यांना करता आली नाही, तर त्या व्यक्तीचं टॅलेंट बघून तुम्ही मला सांगा, अशा टॅलेंटला पुढे आणण्यासाठी आणि तो जगात नाव करील असं करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं मदत करू. आपण संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचं नाव घेतलं, वामन भाऊंचं. ही ओळख आहे. पण ह्या ओळखीसाठी आपण काय करतो? आपल्याला माहित नाही भगवान गडावर एमपीएससी आणि यूपीएससीची जसं आपण अनेक जण करतात तसं तिथं सुद्धा त्या गडासाठी आपण शांत आहात. आजही तो गड, त्याचं महत्व, त्याचं ऐश्वर्य वासेल घेण्यात गड असेल. ऊस तोड मजुराच्या मनगटाच्या ताकदीवर त्यांनी जे कमवलंय त्याच्या रुपयातून उभा आहे, तुमच्या माझ्यात नाही. आहे का? लागला असेल तुम्हाला, खरंय का नाही? पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज, हे बोलणं मी इच्छित नाही. अनेक जण आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी बघतात. धनराजला मी बऱ्याचदा ह्याला सांगत होतो, आज शूट बूट मध्ये आला म्हणून जरा थोडस मिशन होते, त्याला आज दाढीला डाय करावं लागलं. हा प्रवास धनराज तुझा आणि माझा लहान नाही. आज पुण्यालाच पुढाकार घेऊन हे सगळे केलंस. आज न उद्या त्याच्याने धनु कधीच पुढे जाणार नाही सांगतो. मी बालगंधर्वला विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद करायला उठलो. मी भाषणाला उठलो की एक घोषणा नियम बोलता बहुत बड़ा हो रहा है क्या, बहुत खुलता है क्या. आणि त्याच दिवशी म्हणलं की ही घोषणा मला नीट करण्यासाठी का नीटनिटकी करण्यासाठी आज कळालं. त्या दिवशी बोलले ह्या वाणीवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा कांगणे साहेब सरस्वती मातेचीच करत आहे. आपला लक्ष्मीचा संबंध तसा सहजासहजी नाही. यायचे लोकांचं आपलं काय, आपल्या घरावर तुळशी पात्र घेऊन समजायचं. जीवन पथ पर जो भी मिले ये भी सही वो भी सही असं म्हणण्यासारखं. कराडला आल्यात आमच्या डॉक्टर, त्यांना माहिती आहे, आपल्यापैकी अनेक जणांना माहिती. पण हा कार्यक्रम भलेही मी असो नसो, भलेही आपल्याला मला बोलवावं वाटत असेल नसेल, हा कार्यक्रम अखंडित ठेवा. अशा कार्यक्रमासाठी
मराठी समाजात यांनी केला म्हणून त्यांनी करा, त्यांनी केला म्हणून यांनी केला. जरा जाऊन काढ, इतक्या लोक नेता होईल मीच अडचण चालू आहे तुझ्या. अरे पहिले त्या खाली तुझी अडचण आहे. जरा धीरे धीरे सगळ्यांनीच काय राजकारणात पद प्रतिष्ठा करायची असते. एखादा चित्रपटाच्या चित्रपटात आपल्याला कास्टिंग दिसेल, पण कुणीतरी प्रोड्युसरचं, कुणीतरी डायरेक्टरचं, कुणीतरी म्युझिक डायरेक्टरचं, कुणीतरी रायटरचं हे सुद्धा काम करावं लागतं. आम्ही इथं येईपर्यंत पडद्या मागच होतो. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे अण्णा होईपर्यंत अण्णा आमचे कधीच स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्टेजवर नसायचे. म्हणजे दादा इथे माझ्या वडिलांसोबत सावलीसारखे राहिलेले, त्यांना माहिती ही रोल सुद्धा प्ले करावे लागतात. प्रत्येकाने जर समजलं की आपण हेच व्हायचं, तेव्हा ह्या सगळ्या रोल मध्ये आपल्याला आता कसं आपण सगळ्यांनी अधिकाऱ्यांचा आज इथं टॅक्सी पर्यंत पायलट पण आहे. आता उदाहरण टॅक्सी चालक आणि विमान चालक पण आहे, सगळं आहे. मध्ये ह्या सगळ्या रोल वेगवेगळे प्ले करतात. पण हे करत असताना आपण एकमेकाला भांडून जमणार नाही. आता मी किती भांडणं मिटवलेत काय सांगायचं. माझं संजय भाऊचं मी भांडण स्वर्गीय मुंडे साहेबांची, एन दोन साहेबांची दोनदा लढत झाली. एकदा मुंडे साहेब पडले, पुन्हा बाप्पा पडले. माझी 2002 ला माझी संजय भाऊचीच लढत कशी वाढला एकदा नाही दोनदा, 2002 ला 2007 शब्द दिला. माझी राहिलेली आमदारकी मी जर आमदार झालो तर संजय भाऊ तुम्हाला हे सुद्धा पाहिजे द्यायचं. आपल्यात काय आपण मोठे झालो की आपल्याला वाटतंय ह्याला हे जरा कॉम्पिटिशन मध्ये यायला ह्याला तसं माझ्याकडे नाही. जे जे मोठं होईल कर्तृत्वाने त्यांनी मोठं कर्तृत्वाने व्हायला पाहिजे. तुम्हाला मोठी अडचण होती ताई कबू मिटलं ना महायुती नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यात सुद्धा मला तर काय सांगायचं कसले कसले पद्धती आपल्या दोन भावाचे भांडण कोण येणार. आता मी मला घरातलं भांडण आहे तुम्ही नाही का केलं म्हणते भावाच्या भांडणात नंतर पोलीस स्टेशनला फोन लावा मला सांगा. भावा भावाचं त्यामुळे तुम्ही मिटवलं नाही मला फोन करा तुमचे विचारले ना. आता नका हात जोडून करते. एक सांगू संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद केला. आशीर्वाद माझ्या आयुष्याची माझ्या स्वतःच्या अंगाची कातड्याची जोडी करून जरी आपल्याला घातली तर ते घडू शकत नाही त्याची मला जाणीव आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. पुढे उठायचं नाहीये. डॉक्टर तात्याराज लाडे साहेबांचं भाषण आहे. यापूर्वी माजी आमदार मंगेशजी सांगले साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष
आदरणीय कांताराज लांडे साहेबांनी करता आपण नमस्कार. आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि कंटाळलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, एकदा मनुष्य त्याच्या डोक्यावरचे केस गेले, म्हातारा झाला की त्याला शेवटी बोलावं लागतं. आणि आता मी बोलणार आहे आणि तुमच्या मेंदूमध्ये काही जाणार नाहीये, कारण सगळ्यांना भुका लागल्या, सगळ्यांची साखर कमी झाली आहे आणि मग अशा वेळेस मला बोलायचं आहे. पण समाज म्हणून मला तुमच्या सगळ्यांना एक सांगायचं आहे की मला खूप आनंद आहे की आज आपण सगळेजण इथे जमला. आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची खूप गरज आहे आणि याच्यासाठी धनराजने जे प्रयत्न केले त्यामुळे आपण सगळेजण इथे जमला. आणि आपण नेहमी सांगत असतो की आपल्या सगळ्यांचं रक्त गरम आहे आणि त्याचं उदाहरण तुम्ही ज्याने आपल्या सगळ्यांना एकत्र जमवलं त्याच्या भाषणात ऐकलंच आहे की आपलं किती रक्त गरम आहे. तसंच आपण सगळेजण गरम आहोत. जसं आता भाऊ म्हणाले की मला तुम्ही इतके दिवस शिव्या देत होता, आता तुम्ही मला बोलवलं. पण आपल्याला भाऊ, आपला समाज शिव्या देऊनच प्रेम करतो, असं बिना शिव्याचं करीतच नाही. म्हणजे शिव्या दिल्या म्हणजे प्रेम. तर यस, पहिल्यापासून. त्यामुळे ते तुमच्यावर प्रेम आहे. पण आपल्या समाजामध्ये कसं आहे की आपण सगळेजण एक खूप प्रगती करतो वगैरे. तर मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. मुंडे साहेब डेप्युटी सीएम असताना अमरावतीहून आम्ही निघालो होतो नागपूरला. तर तिकडे जात असताना साहेबांच्या गाड्या, ताफा सगळा डेप्युटी सीएमचा ताफा, त्याच्या पुढे एक बस चालली होती, बस आपली एसटी बस. अमरावती पासून 40 किलोमीटर ती बस साहेबांच्या गाडीला पुढे जाऊ देत नव्हती. आणि साहेब एकदम अनस्टेबल झाले, म्हणाले अरे ही गाडी घ्या पुढे आपली, पण ती काही बस पुढे जाऊ दे ना. तर त्यांनी त्या मोटरसायकलवाल्याला सांगितलं ती बस उभी करा. मी म्हणलं भाऊ जाऊ द्या तिला, म्हणजे मामा म्हणायचं मी जाऊ द्या बस, तिला चालली तर जाऊ द्या, तुला माहित नाही म्हणले उभं कर ती बस. साहेब उभी केली बस. मी म्हणलं साहेब का उभी केली? तू थांब म्हणले, मी सांगतो तुला का उभी केली. उभं केल्यानंतर ड्रायव्हरला बोलवून घेतलं. ते म्हणले का रे 40 किलोमीटर रस्ता देत नव्हता? नाही म्हणलं साहेब मला ते जायला थोडा उशीर झाला माझ्या बसला. ते मला तुझं नाव काय? ते म्हणला केंद्रे. मला म्हणले मग बघ का बोलवलं याला. कारण आपला माणूस ड्रायव्हर असो, आपला माणूस काही असो, स्पर्धेत आपण नेहमी नंबर 1 आहे. स्पर्धेमध्ये नंबर 1 असल्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा माणूस उंच जातो तेव्हा त्या माणसाने कुणाशी कधी वैर केलेलं नसतं, पण तरी लोक दगड घालतात. त्याचं कारण असं आहे की जेव्हा लोक टीका करतात त्या दिवशी तुम्ही समजायचं की तुम्ही यशस्वी आहात. समाज यशस्वी आहे म्हणून टिकाव. आणि जसं आता भाऊनी सांगितलं की माझ्या हातून सगळ्या गुणवंताचा सत्कार झाला. पहिलं तर त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि भाऊंच्या हातून सत्कार झाला, त्यांना पहिल्यांदा बोलवलं असं नाहीये, कारण आमची पण अडचण होती, ताई का भाऊ. तुम्ही दोघं एकत्र आलात, आम्हाला अडचण मिटली म्हणून समाजात बोलवता आलं. अडचणी असू शकतात आणि निश्चितच तुम्हाला सांगतो, जसं भाऊंनी सांगितलं की आपण त्यांच्या पाठीमागे आहोत तर नक्कीच आहोत. पण समाज म्हणून मला 2-3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या. ते एक गोष्ट अशी की आपण सगळ्यांनी एकमेकाचा राग करू नका. म्हणजे आपण सगळेजण काय आहे की आपली प्रगती होऊ नये असं, एखादा आपला पोरगा मोठा होत असेल तर होऊ द्या. कारण झाड मोठं झालं तर त्याच्या सावलीला आपल्याला बसता येईल. पण आपल्याकडे कसं आहे की कोणी मोठं होत असेल तर समोर तुम्ही तोंडावर गोड बोलता आणि माघारी जाऊन त्याला शिव्या घालता. तर कमीत कमी एवढं शिका की आपला माणूस आहे
तर त्याला चांगलं नका बोलू, पण वाईट नका बोलू, चांगलं म्हणा. मी हे का सांगू शकतो, माझ्याकडे आज मी खाजगी दवाखाना चालवतो. आजही दर सोमवारी माझ्याकडे मराठवाड्यातनं लोक येतात. कसे येतात काही माहित नसतं त्यांना. दादरला उतरतात आणि 11-15 मिनिटं लागतं माझ्या दवाखान्यात. येतात सकाळी, जेवलेले नसतात, काही नसतं. काय आलाय, गावाकडून आलो लहाने डॉक्टरकडे. म्हणजे हे जे मध्ये यायचे तिथं शासनाच्या सोयीने मी त्यांना मदत करायचो, पण मी आज खाजगी सोयीने तेवढीच मदत करतो. का, कारण माझा समाज आहे, त्यांना कळू शकत नाही. म्हणून आपल्या माणसाला कळावं असा कधीच विचार करू नका. आपल्या माणसांना कळत नाही तरी प्रेम करा, कारण तुम्ही त्या समाजाचे आहे. म्हणून आलेल्या प्रत्येक माणसावर तुम्ही प्रेम करायला शिका. आपला माणूस त्याच्यावर काही होत असेल, तुमच्याने फिजिकली जाऊन काही करणं झालं नाही तर कमीत कमी आपल्याला कशी मदत करता येईल एवढं नक्की बघा. कारण आपण जोपर्यंत आपली पोरं, आपली सगळी माणसं मोठी करणार नाही, कारण समाजामध्ये जोपर्यंत शिक्षण, आपण शिक्षणाने मोठे झालो, आणि जोपर्यंत आपण शिक्षण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. महाराष्ट्रभरामध्ये तुम्ही कळा, जिथं जिथं वंजारी समाजाचा पोरगा डॉक्टर झालाय त्याच्या दवाखान्याच्या उद्घाटनाला मी जातो. का जातो, सांगतो हा माझा विद्यार्थी आहे, ह्याला सगळं चांगलं येतं, माझ्याकडे येऊ नका, हे चांगलं बघेल. कारण शेवटी ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्याच्यावर तुमचा विश्वास आहे. आपल्या अशा सगळ्या मुलांना इस्टॅब्लिश करायचं काम आपण केलं पाहिजे. फक्त आपल्या सगळ्यामधला जो राग आहे, हा राग मात्र आपण कमी करण्याचा आता शिकलो. आपण सगळेजण शिकलो, आणि शिकल्यानंतर हा राग आपल्या शिक्षणावर करा, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये करा. पण आपल्या सगळ्या लोकांची प्रगती होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या संख्येने, आपण सगळे शिकलो आज, आणि शिकल्यानंतर सगळेजण एकत्र आलो आहोत, आणि म्हणून आपण सगळेजण जर वजनमुक्त केली तर आपण निश्चितच आपल्या सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाऊ. आणि निश्चित आता सांगितलं की राजकारणामध्ये काही लोक असणं गरजेचं आहे, तसंच गरजेचं आहे. जे राजकारणात आहेत त्यांना आपण नक्की मदत करूया आणि मोठे करूया. जसं धनुभावांनी सांगितले की मला तुम्ही एवढ्या उशिरा बोलवलं, तुम्ही सगळेजण आहेत ना धनुभाऊ बरोबर? मला सांगा, धनुभाऊ बरोबर आहेत तर एकदा टाळ्या वाजून हो म्हणा. मला सांगा, तुम्ही वंजारी आहेत? मला नाही वाटत. अरे हात वर करा, असे वाजवा, हात टाळ्या वाजवा. सगळे धनुभाव आहेत, वाजवा जोरात 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 जोरात. धनुभाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहे. तर ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की धनराज इकडे, हा जो धनराज आहे, कसं असतं की हा पोरगा अमोल इकडे, हे खूप पोरं ऍक्टिव्ह आहे. तसे समाजामध्ये ऍक्टिव्ह माणसं असणं गरजेचं आहे, कारण माणसं जुळली गेली पाहिजे. तुम्हाला मला वेळ आहे का? नाही. तर ह्या पोराने, ह्यांच्यावर जे लोक, यांच्या मागे जे हात आहेत तुम्हाला मला सांगता येणार नाही, पण यांनाही सपोर्ट करणारी माणसं ठाण्यामध्ये आहेत. त्या सगळ्यांनी यांना सपोर्ट केला, यांची टीम आहे. तर यांच्यासाठी असंच एकदा हात वर करून वंजारी वंजारी करा. भगवान बाबा की, भगवान बाबा की. आणि आता ज्या ज्या लोकांना आपण आपल्या समाजामधल्या लोकांना ज्यांचा सत्कार केला त्यांच्यासाठी पुन्हा अशाच एकदा जोरात टाळ्या वाजवा. मी तुम्हाला 3 वेळा टाळ्या वाजवायला सांगितलं, बरोबर आहे? हे बघा, डॉक्टर निस्वार्थी असतात. तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला टाळ्या वाजवल्यानंतर तुम्हाला आता भूक लागली, चांगलं जेवण जाईल. कोविडच्या काळात तुम्ही पाहिलं आहे की ऑक्सिजन नसायचा. आपण अशा टाळ्या वाजवल्यानंतर आपलं फुफ्फुस आहे ते भात्यासारखं खालीवर होत, बरोबर? आणि दुप्पट वेगाने हवा आपल्या छातीत जाते. एकदा दुप्पट वेगाने हवा आपल्या एकदा त्याच्यात गेली की ते आपल्या शरीरामधला जो कार्बन डायऑक्साईड त्याला बाहेर काढते आणि ऑक्सिजन त्या पेशीला मिळतो. योग अभ्यासात असं म्हणतात
की जेव्हा आपण अशा टाळ्या वाजवतो तेव्हा 1 मिनिट टाळ्या वाजवल्यानंतर आपलं 1 दिवसाने आयुष्य वाढतं. बघा, तुम्हाला 3 वेळा टाळ्या वाजवायला लागल्या म्हणजे काय झालं? तर दुसरं असं मला सांगायचंय की आज भाऊ बसलेत, दोन्ही माजी आमदार आहेत, सगळा समाज बसलाय. तर आपला एका ऍक्टिव्ह पोरगा जो धनराज आहे त्याला उद्या राजकीय पाठबळ मिळो याच्यासाठी एकदा जोरात सगळ्यांना तुमचा फार वेळ घेत नाही. तुम्ही 4 वेळा टाळ्या वाजवल्यात, तुमचं 4 दिवसांनी मी आयुष्य वाढवून दिलं आहे. मी डॉक्टर आहे, माझ्याकडे येण्याची गरज पडू नये, पण पडलीच तर मी सिद्धिविनायक मंदिराच्या समोर देवाच्या समोर आहे. कधीही या, मी वंजारी आहे, विसरू नका, काळजी नका करू. आणि मला असं वाटतं की तुमचं जसं मी 4 दिवसाचं आयुष्य वाढवलंय 4 वेळा टाळ्या वाजवून, तसं 5व्यांदा टाळ्या वाजवून आयुष्य वाढवून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप होईल. सर्वांनी जागेवर थांबून घ्यायचंय.